हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तृप्तीज फार्मा केअर. तर लास्ट पार्टमध्ये आपण बघितलं होतं हॅमर मिल साईज रिडक्शनचं. हॅमर मिल या मिलबद्दल बघितलं होतं आणि आज आपण साईज रिडक्शनमधलीच दुसरी मिल बॉल मिल बघणार आहोत. तर बॉल मिल काय आहे? अ फार्मास्युटिकल बॉल मिल इज अ टाइप ऑफ ग्राइंडर used to grind and blend materials while manufacturing various dosage forms. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्राइंडर यूज केले जातात. त्यापैकीच बॉल मिल हे एक आहे आणि जे की साईज रिडक्शनमध्ये आणि ब्लेंडिंग मटेरियल्स म्हणजे मिश्रण एकजीव करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो आणि याचा वापर करून वेगवेगळे डोसेज फॉर्म बनवण्यामध्ये हेल्प होते. तर बॉल मिलचं प्रिन्सिपल. द साइज रिडक्शन इन बॉल मिल is a result of fragmentation mechanism, impact and attrition as the balls drop from near and top of the shell. आता साइज रिडक्शन म्हणजे काय? मोठ्या पार्टिकल्सचं स्मॉल पार्टिकल्समध्ये कन्वर्जन करणे. तर बॉल मिल इम्पॅक्ट आणि ॲट्रिशन या दोन प्रिन्सिपलवर चालते. इम्पॅक्ट म्हणजे काय की एकमेकांवर आदळणे. दोन गोष्टी एकमेकांवर फोर्सनी जर आपटल्या गेल्या तर त्याचे तुकडे होतात. आणि ॲट्रिशन म्हणजे काय? घर्षणामुळे पण साईज रिडक्शन होतं. आणि हे का होतं की मशीन फिरली जाते आणि जे बॉल्स असतात ते टॉप पोझिशनला जाऊन ते मटेरियलवरती पडतात आणि त्याच्यामुळे साईज रिडक्शन होते. मिक्सिंग ऑफ फीड इज अचीव्ड बाय द हाय एनर्जी इम्पॅक्ट ऑफ बॉल्स. साईज ही रिडक्शन होतं आणि मिक्सिंगही होते. The material grinding occurs during impact of falling grinding balls and abrasion of the particles between the balls. आता मटेरियल ग्राइंडिंग केव्हा होते बॉल मिलमध्ये? जेव्हा इम्पॅक्ट होतं. आणि इम्पॅक्ट म्हणजे काय? एकमेकावर जेव्हा बॉल्स आणि ते जे मटेरियल आहे ज्याची साईज रिड्यूस करायची आहे ते जर एकमेकांवर आदळले गेले तर त्याची साईज तिथे ग्राइंडिंग होतं. आणि आब्रेशन म्हणजेच काय की ते एकमेकांवर घासले जातात. द स्पीड ऑफ द रोटेशन इज मोर इम्पॉर्टंट. आता ती जी मशीन असते त्याची स्पीड किती आहे याच्यावर साईज रिडक्शन डिपेंड करतं. त्याचा इम्पॅक्ट साईज रिडक्शनवर होतो. तर पहिली स्पीड बघूया आपण, लो स्पीड. ॲट लो स्पीड जर बॉल मिलची स्पीड, रोटेशनची स्पीड ही कमी ठेवली तर काय होईल? एकतर ते अशा पद्धतीने दिसेल बॉल मिल. फ्रंट व्ह्यूनी असं बघितलं आपण तर लो, हे सगळे बॉल्स आहेत तिथे, याच्यामध्ये असे बारीक मटेरियल आहेत ज्याचे आपल्याला ग्राइंडिंग करायचे किंवा मिक्सिंग करायचे. तर काय होतं? स्पीड मोड विथ अ रोलिंग ऑफ ग्राइंडिंग बॉल्स विदाउट फ्लाइट. आता या स्पीड मोडमध्ये, लो स्पीडमध्ये काय होतं? बॉल्सची रोलिंग होते पण विदाउट फ्लाइट मोड होते. म्हणजेच काय? ते एकदम उंचावर जाऊन खाली असे डायरेक्टली पडत नाहीत तर तिथल्या तिथेच फिरत राहतात. द मास ऑफ द बॉल स्लाइड्स ओव्हर और रोल्स ओव्हर इच अदर विथ इनइफिशियंट आउटपुट. मग याचं काय होतं? आउटपुट आपल्याला जितका हवा आहे तितका भेटत नाही, कारण ते तिथल्या तिथेच फिरत होतात. जास्ती प्रमाणात इम्पॅक्ट पण होत नाही आणि ॲट्रिशन पण होत नाही. ॲज अ रिझल्ट काय की ग्राइंडिंग किंवा मिक्सिंग हे जितकं आपल्याला हवं आहे, इफिशियंट आहे, आउटपुट तितकं होत नाही. नेक्स्ट बघायचं ॲट हाय स्पीड. आता जर रोटेशन ऑफ द बॉल मिल हाय ठेवलं खूप तर काय होईल? तर हाय ठेवल्यानंतर अशी दिसेल, म्हणजे पूर्ण सर्क्युलर मोशन होईल त्या बॉल्सचं. द स्पीड मोड विथ सर्क्युलर मोशन ऑफ बॉल्स विथ नो फॉल.
आता हाय स्पीड ठेवली तर काय होईल, तिथे बॉल्स टॉपला जाऊन बॉटमला पडणार नाहीत, ते डायरेक्टली पूर्ण त्यांचं एक राऊंड कंप्लीट करतील. द बॉल्स आर थ्रोन आउट टू द वॉल्स बाय सेंट्रिफ्युगल फोर्स. आणि सेंट्रिफ्युगल फोर्स निर्माण होईल तिथे हाय स्पीडमुळे, आणि बाहेरच्या दिशेने बॉल्स म्हणजे काय, टुवर्ड्स द वॉल ऑफ द रोटेटिंग सिलेंडर. जे सिलेंड्रिकल शेप आहे त्या बॉल मिलचा, त्याला एकदम कडेला जाऊन बसतील बॉल्स, असे डायग्राममध्ये दाखवल्यासारखं. Since at this speed there is absence of any impact or attrition and no grinding occurs. आता बॉल्स हाय स्पीडमुळे बॉल्स एकदम वॉलला जाऊन चिटकलेले असतात, त्यामुळे ते एकतर त्यांची स्वतःची पण मोशन होत नाही, रोटेशन होत नाही, त्याबरोबर त्यांचं इम्पॅक्टही होत नाही आणि ॲट्रिशनही होत नाही कोणत्याच प्रकारचं, आणि त्यामुळे ग्राइंडिंग होत नाही जी हवी असते. त्यामुळे हाय स्पीड बॉल मिलसाठी हाय स्पीड उपयोगाची नाही आहे. कॉम्प्रेशन बाय बॉल अगेन्स्ट द शेल वॉल इज नॉट इनफ फॉर कम्युनिशन. की तेच मिक्सिंगसाठी किंवा त्याचं साईज रिडक्शनसाठी उपयोगाचं नाही आहे. आता तिसरं बघायचं आपल्याला स्पीड, ती म्हणजे मिक्स्ड मोड, कॅस्केड मोड मोशन. म्हणजेच काय की मीडियम स्पीड, खूप कमीही नाही आणि खूप जास्तही नाही, अशी स्पीड जर असेल, रोटेशन असेल बॉल मिलचं, तर काय होईल, तर ते अशा प्रकारे दिसेल, टॉपला जाऊन बॉटमला पडेल. स्पीड मोड विथ अ पार्शियल रोलिंग अँड अ पार्शियल फ्लाईट ऑफ ग्राइंडिंग बॉल्स. आता यामध्ये रोलिंग ऑफ बॉल्स तर होते, परत ते टॉपला जात आहेत, सिलेंड्रिकल शेप जो असतो मशीनचा बॉल मिलचा, त्याच्या टॉपला जातात आणि तिथून डाऊन येतात, डिरेक्टली खाली पडतात. त्याच्यामुळे काय होतात, ते एकमेकांवर आपटले जातात फोर्सनी, इम्पॅक्ट होतं तिथं आणि त्यांचं स्वतःचं रोटेशन होतं, त्यामुळे ॲट्रिशनही होतं. द सेंट्रिफ्युगल स्पीड फोर्स जस्ट ऑकर्स विथ द रिझल्ट दॅट द बॉल्स आर कॅरीड ऑलमोस्ट टू द टॉप ऑफ द मिल अँड देन फॉल टू द बॉटम. सेंट्रिफ्युगल फोर्स हाय स्पीडमध्ये निर्माण होतो, पण तो खूप जास्ती होतो, त्याच्यामुळे बॉल्स टॉपला जाऊन खाली पडत नाहीत. पण मिक्स्ड मोडमध्ये, मीडियम स्पीडमध्ये सेंट्रिफ्युगल फोर्स इतकाच तयार होतो की तो बॉल्सला टॉपला घेऊन जातो आणि तिथून परत खाली पाडतो. दिस वे द मॅक्झिमम साईज रिडक्शन is affected by impact of particles between the balls and by attrition between the balls. आणि अशा प्रकारे मॅक्झिमम साईज रिडक्शन म्हणजे या तीनही स्पीड्स जर कंपेअर केल्या, त्यामध्ये मिक्स्ड स्पीड असेल, मीडियम स्पीड असेल, तर तिथे जास्तीत जास्त साईज रिडक्शन, जास्तीत जास्त मिक्सिंग, ग्राइंडिंग होतात बाय इम्पॅक्ट अँड ॲट्रिशन ऑफ द बॉल्स. तर हे सगळं प्रिन्सिपलमध्ये येतं. आता नेक्स्ट बघायचं आपल्याला कन्स्ट्रक्शन ऑफ बॉल मिल. ही डायग्राम आहे बॉल मिलची. आणि हे ट्रान्सफर सेक्शन असते त्याप्रमाणे शो केलेले आहे. अशा प्रकारे मध्ये बॉल्स फिरत असतात, असे छोटे छोटे पार्टिकल्स असतात आणि हे ड्रायव्हर रोलर असतात. म्हणजे ते फिरायला लागले की ते ड्रायव्हर रोलर फिरतात आणि त्याच्यामुळे बॉल मिलचं रोटेशन होतं. तर हा जो बाहेरचा पार्ट आहे सिलेंड्रिकल, त्याला हॉलो सिलेंड्रिकल शेल म्हणतात किंवा ड्रम म्हणतात. नंतर मध्ये एक लॉन्जिट्युडनल ॲक्सिस असते आणि हे बॉल्स असतात. बॉल मिल आर डिझाईन इन स्टँडर्ड सायझेस ऑफ फायनल प्रोडक्ट्स बिटवीन 0.074 millimeter and 0.4 millimeter in diameter.
म्हणजे बॉल मिलचा फायनल प्रोडक्ट, बॉल मिल यूज करून जो फायनल प्रोडक्ट तयार होतो साईज रिडक्शन झाल्यानंतर, त्याचं कन्सिडरेशन करून बॉल मिलची डिझाईन बनवली जाते आणि ती साईज असते बिटवीन 0.074 मिलीमीटर टू 0.4 मिलीमीटर इन डायमीटर. Commonly used ball mills are pebble ball mill and vibrating ball mill. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये जास्ती प्रमाणात यूज केल्या जाणाऱ्या 2 मिल आहेत, त्यामध्ये 2 बॉल मिल आहेत. त्यामध्ये पेबल बॉल मिल आणि व्हायब्रेटिंग बॉल मिल ह्या 2 बॉल मिल्सचा जास्तीत जास्त प्रमाणात यूज केला जातो. अ टिपिकल बॉल मिल कन्सिस्ट ऑफ हॉलो सिलेंडर shell drum containing balls mounted on a metallic frame such that it can be rotated along its longitudinal axis. तर आता बॉल मिलचं एक साधारण कन्स्ट्रक्शन बघितलं तर काय असतं, त्याला एक हॉलो सिलेंडर शेल असतो, ड्रम असतो, ज्याच्यामध्ये बॉल्स असतात, मेटॅलिक फ्रेमचे असतात, मेटॅलिक असतात ते बॉल्स आणि त्या लॉन्जिट्युडिनल ॲक्सिसच्या अराउंड ते रोटेट करत असतात. द ॲक्सिस ऑफ द शेल मे बी इदर हॉरिझॉन्टल ऑर ॲट अ स्मॉल अँगल टू द हॉरिझॉन्टल अँड फिल्ड विथ बॉल्स. आता बॉल मिल जर उभी ठेवली तर तिथे काही उपयोग होणार नाही. बॉल मिल ही आडवीच ठेवावी लागते किंवा थोडंसं असं तिरपी ठेवावी लागते. त्यातच साईज रिडक्शन हे चांगल्या प्रकारे होतं. The balls may be made of chrome steel, stainless steel or ceramic. बॉल मिलमधले जे बॉल्स असतात मेटॅलिक ते क्रोम स्टील किंवा स्टेनलेस स्टील किंवा सेरॅमिक या गोष्टींपासून बनलेले असतात. द बॉल्स विच कुड बी ऑफ डिफरंट डायमीटर ऑक्युपाय 30 to 50% ऑफ द मिल वॉल्यूम अँड इट्स साईज डिपेंड्स ऑन द फीड अँड द मिल साईज. आता बॉलची साईज ही एकसारखी नसते, ती पण वेगवेगळी असते. जितका मोठा मशीनचा आकार असेल, बॉल मिलच्या हॉलो सिलेंडरचा आकार जितका मोठा असेल त्यानुसार लहान मोठा असेल त्यानुसार बॉल्सचं पण साईज लहान मोठी होते. आणि ते हॉलो सिलेंडरचा 30 to 50% ऑफ मिल वॉल्यूम म्हणजे तेवढी जागा ते ऑक्युपाय करतात बॉल मिलची. The inner surface of the cylindrical shell is usually lined with an abrasion resistance material such as manganese steel or rubber. आतला जो सरफेस असतो सिलेंडरिकल शेलचा, आता तिथे काय होतं, घर्षण तयार होतं, मग त्यामुळे हीट प्रोड्यूस होण्याचे चान्सेस असतात. घर्षणमुळे हीट प्रोड्यूस होण्याचे चान्सेस असतात की त्यामुळे ते मॅंगनीज स्टील और रबरनी कोटेड किंवा लाईन्ड असतात, जेणेकरून ते हे घर्षणाला रेजिस्ट करतील. त्याचा परिणाम त्या प्रोडक्टवरती किंवा ज्या मटेरियलचं साईज रिडक्शन करायचं आहे त्याच्यावरती होणार नाही. द कोटेड मेटॅलिक ड्रम प्रोव्हाइड्स ॲट्रिशन फोर्स. The length of the mill is approximately equal to or slightly greater than its diameter. जी बॉल मिल असते त्याची जी सर्क्युलर आहे, सिलेंड्रिकल शेपमध्ये आहे, आता त्याची पूर्ण टोटल डायमीटर आहे त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी त्याची लेंथ असते, हाईट असते आणि किंवा मग त्याच्याबरोबरच असते. हे झालं कन्स्ट्रक्शन ऑफ बॉल मिल. आता पुढे बघायचं आपल्याला वर्किंग ऑफ बॉल मिल. बॉल मिल्स डिफर टू ॲन एक्सटेंट इन देअर ऑपरेटिंग प्रिन्सिपल. वेगवेगळ्या बॉल मिल असतील तर त्यांचं प्रिन्सिपल थोडंफार वेगवेगळं असू शकतं आणि ते कुठल्या इंडस्ट्रीमध्ये यूज केले जातात त्यानुसार त्यांचं प्रिन्सिपल ठरतं. They also differ in their maximum capacity of the milling vessel
ranging from 0.010 liter for planetary ball mill, mixer mill or vibrating ball mill, also to several hundred liters for horizontal rolling ball mills. जी कॅपॅसिटी असते बॉल मिलची, त्यामुळे ज्याच्यामध्ये आपल्याला साईज रिडक्शन करायचं आहे, तर ते 0.010 लिटर टू 100 लिटर्स इथपर्यंत त्याचे साईजेस असतात, त्याची कॅपॅसिटी असते. लार्ज टू मीडियम बॉल मिल्स आर मेकॅनिकली रोटेटेड ऑन देअर ॲक्सिस, बट small ones normally consist of a cylindrical capped container that sits on 2 drive shafts. आता या ॲक्सिस भोवती बॉल मिल ही रोटेट करत असते या दिशेने अशी. ऑटोमॅटिक असेल तर, आणि कधी कधी मग असे ड्रायव्हर रोलर असतात. आता हे जर या दिशेने फिरायला लागले दोन्ही ड्रायव्हर रोल, तर जी बॉल मिल आहे ती त्याच्या ऑपोजिट डिरेक्शनने फिरत राहील. अशा प्रकारे कन्स्ट्रक्शन असतं, तर त्यानुसार ते वर्किंग होतं. फॉलोइंग आर द स्टेप्स इन्वॉल्ड इन वर्किंग प्रोसेस ऑफ द बॉल मिल. 4 स्टेप्स आहेत. त्यामध्ये आहे इनिशियल स्टेज. इनिशियल स्टेजमध्ये काय होतं, पावडर पार्टिकल्स गेट फ्लॅटन बाय द कोलेजन ऑफ द बॉल्स. आता ज्या मटेरियलचं साईज रिडक्शन करायचं असतं त्याचं सुरुवातीला काय होईल, एकदम फाईन पावडर होईल का, तर नाही होणार. तर ते पहिले काय होतील, एकमेकावर इम्पॅक्ट होऊन किंवा ॲट्रिशन होऊन त्यांचं ते चपटे होतील. मोठ्या साईजचे असतील तर थोडेफार चपटे प्रकारचे होतील, ते फ्लॅट होतील. इट लीड्स टू चेंजेस इन देअर शेप्स ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल और क्लस्टर ऑफ पार्टिकल्स बीइंग इम्पॅक्टेड रिपीटेडली बाय द मायलिंग बॉल्स विथ हाय कायनेटिक एनर्जी. मग त्यामुळे काय होतं, त्याचा शेप चेंज होतो. हळूहळू त्यांच्यातली ती एकजीव असलेली किंवा एकत्र असलेली ती बाइंडिंग जी असते ती थोडीशी लूज होते फर्स्ट इनिशियल स्टेजमध्ये. इंटरमिडिएट स्टेज, सेकंड स्टेज आहे इंटरमिडिएट स्टेज. अ सिग्निफिकंट चेंज इन द साईज ऑफ द मटेरियल ऑकर्स इन कंपॅरिझन विथ दोज इन द इनिशियल स्टेज. आता जे चपट झालेलं असतं त्याचे 2 पार्ट होणे, अशा प्रकारे थोडंसं चेंज होतं साईजमध्ये ॲज कम्पेअर टू इनिशियल स्टेज. म्हणजे इनिशियल स्टेजमध्ये काय होतं, खूप कमी होतं, आणि त्याच्या कम्पेअरने इंटरमिडिएट स्टेजमध्ये थोडंसं जास्ती साईज रिडक्शन होतं. तिसरा आहे फायनल स्टेज. रिडक्शन इन पार्टिकल साईज टेक्स प्लेस टू फाईन साईज. आता यामध्ये एकदम फाईन साईजमध्ये रिडक्शन झालेलं असतं इथल्या 3rd स्टेजपर्यंत, फायनल स्टेजपर्यंत. The microstructure of the particle also appear to be more homogeneous at microscopic scale than those at earlier 2 stages. म्हणजेच काय की जो मायक्रोस्ट्रक्चर असतो पार्टिकल्सचा, ज्याचे साईज रिडक्शन झालेलं असतं, ते एकसारखे दिसायला सुरुवात होते फायनल स्टेजमध्ये. फर्स्ट स्टेजमध्ये काही बारीक असतात, काही मोठे असतात. सेकंड स्टेजमध्ये सगळे मीडियम आकाराचे तयार होतात. तर फायनल स्टेजमध्ये काय होतं, सगळेच मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर तयार होतं, एका आकाराचे लहान असे पार्टिकल्स तयार होतात. 4th आहे कम्प्लिशन स्टेज. त्यामध्ये काय होतं, द पावडर मटेरियल्स पॉझेसेस अँड एक्स्ट्रीमली डिफॉर्म मेटास्टेबल स्ट्रक्चर. म्हणजे जे पावडर फाईन झालेलं असतं ते एकदम जितकं हवं आहे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये डोसेज फॉर्म्स तयार करण्यासाठी साईज रिडक्शन जितकं हवं आहे तितकं होतं, आणि ती असते कम्प्लिशन स्टेज. तर अशा प्रकारे हे आहे वर्किंग ऑफ द बॉल मिल. नेक्स्ट बघायचं आपल्याला ॲप्लिकेशन्स ऑफ बॉल मिल. ॲप्लिकेशन्स म्हणजेच काय, युजेस. तर आता बॉल मिल काय सिम्पल आहे, साईज रिडक्शनसाठी यूज केली जाते.
तर बॉल मिल इज यूज्ड फॉर वेट ग्राइंडिंग, फॉर एक्झाम्पल सस्पेन्शन. आता फक्त सॉलिड सबस्टन्सेसच त्यांचीच साईज रिडक्शन करण्यासाठी बॉल मिल वापरली जाते का? तर नाही. सस्पेन्शन, वेगवेगळे असे औषधं असतात, थोडीशी दाटसर अशी औषधं असतात, ते सस्पेन्शन्स असतात. आणि त्यामध्ये आपल्याला शेक वेल बिफोर यूज असं एक टॅग असतो कुठल्याही औषधाच्या बॉटलवर, त्यामध्ये ते सस्पेन्शनचा प्रकार असतो तो. तिथे वेट ग्राइंडिंग होतं आणि ते वेट ग्राइंडिंगसाठी सुद्धा बॉल मिल यूज होते. ओर्सला मायलिंग करण्यासाठी, ओर्स म्हणजेच काय, धातू, वेगवेगळ्या प्रकारच्या धातूंना साईज रिडक्शन करण्यासाठी. इन ग्राइंडिंग मेनी ब्रिटल, स्टिकी अँड अमॉर्फस मटेरियल्स इंटू फाईन पावडर्स, म्हणजे ठिसूळ किंवा चिकट, ज्यांना काहीच आकार नसतो, अमॉर्फस असतात, अशा मटेरियलला फाईन पावडरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी बॉल मिलचा वापर होतो. यूज्ड फॉर ग्राइंडिंग ऑफ हार्ड अँड ॲब्रेसिव्ह ॲज वेल ॲज वेट अँड ड्राय मटेरियल्स फॉर फार्मास्युटिकल पर्पजेस. म्हणजे हार्ड असतात, कडक, ॲब्रेसिव्ह म्हणजे अपघर्षक, असे वेगवेगळ्या मटेरियलसाठी यूज केलं जातं. वेट अँड ड्राय टू ग्राइंड पावडर्स फॉर ऑफ्थॅल्मिक अँड पॅरेंट्रल प्रोडक्ट्स, मायलिंग ऑफ पिगमेंट्स अँड इन्सेक्टिसाइड्स फॉर इंडिव्हिज्युअल पर्पज. पॅरेंट्रल, ऑफ्थॅल्मिक म्हणजे काय? ऑफ्थॅल्मिक म्हणजे जे डोळ्यांमध्ये डोळ्यांसाठी औषध यूज केले जातात ते ऑफ्थॅल्मिक. पॅरेंट्रल म्हणजे काय? जे डायरेक्टली इंजेक्टेबल असतात आपल्या ब्लडमध्ये किंवा वेन्स इंजेक्शन्स थ्रू, सलायन्स थ्रू ते दिले जातात. अशा प्रकारचे प्रोडक्ट्स किंवा पार्टिकल्स त्यांचं साईज रिडक्शन करण्यासाठी वापरले जातात. अँड यूज्ड फॉर ब्लेंडिंग ऑफ एक्सप्लोजिव्ह मटेरियल्स. एक्सप्लोजिव्ह म्हणजेच काय? स्फोटक, ज्याच्यामुळे हीट निर्माण होऊन तिथे स्फोटक असे पदार्थ असतात, त्याच्यासाठी सुद्धा बॉल मिलचा यूज होतो. त्याच्यानंतर ॲडव्हान्टेजेस ऑफ बॉल मिल. सिम्पल डिझाईन असते बॉल मिलची, खूप कॉम्प्लिकेटेड, खूप मशिनरी आहे मग असं काही नाही आहे. इज ऑफ एक्झामिनेशन म्हणजे चेकिंगसाठी, मटेरियलचं साईज रिडक्शन प्रॉपर झाले की नाही चेकिंगसाठी पण इझी जातं. चेंज ऑफ अपग्रेडेड स्पेअर पार्ट्स. मग बॉल मिल सिम्पल डिझाईन तर आहे, पण एखादा पार्ट असा ओरखडा आला असेल किंवा बिघडला गेला असेल तर चेंज करण्यासाठी तो पार्ट त्या बॉल मिलचा इझी आहे. रिलायबल अँड कंटिन्युअस ऑपरेशन कंटिन्यू होऊ शकतं. सुटेबल फॉर वेट अँड ड्राय ग्राइंडिंग, इझी मेंटेनन्स अँड मॅनेजमेंट. अशा प्रकारे ॲडव्हान्टेजेस ऑफ बॉल मिल आहेत. तर पूर्ण साईज रिडक्शनमध्ये आपण दोन पाहिल्या, हॅमर मिल आणि बॉल मिल. नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघणार आहे साईज सेपरेशन, त्याची डेफिनेशन, त्याचे ऑब्जेक्टिव्ह, हे सगळं बघणार आहे. थँक्यू.